माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडा हे नागपूर शहरामध्ये सुरू आहे. त्या अंतर्गतच आम्ही काल अंमली पदार्थ विरोधी गस्त करीत असताना पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भंडारा नागपूर हायवे रोडवर कापसी ब्रिजजवळ शिवमंदिराच्या लगत आम्हाला एक ट्रक आणि एक स्विफ्ट कार आणि त्यामधील इसम आपसात काहीतरी संशयित वस्तूची देवाणघेवाण करताना दिसून आल्याने आम्ही त्यांना घेराव घालून थांबवले आणि पंचासमक्ष रितसर त्यांचे ट्रकची आणि वाहनाची स्विफ्ट कारची झडती घेतली असता त्यामध्ये ट्रकमध्ये एकूण 30 किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच स्विफ्ट कारमध्ये 4 किलो असा एकूण 34 किलो गांजा हा अंमली पदार्थ आम्हाला मिळून आला. त्या ठिकाणी गांजा संबलपूर ओरिसा या राज्यातून घेऊन आलेला चालक तसेच ते स्वीकारण्यासाठी आलेले इतर 4 इसम असे एकूण 5 आरोपी आम्ही घटनास्थळावरून ताब्यात घेऊन त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. त्यांच्या ताब्यामध्ये एकूण 34 किलो गांजा तसेच एक अशोक लेलँड कंटेनर ट्रक आणि स्विफ्ट डिझायर कार 8 मोबाईल याप्रमाणे एकूण 29 लाखाचा मुद्देमाल मिळालेला आहे. तसेच याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो आंधळगाव जिल्हा भंडारा या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यासुद्धा अटक करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एका आरोपीचा पूर्व इतिहास आहे, त्याच्याविरुद्ध NDPS अन्वये गुन्हा दाखल आहे. इतर आरोपीविरुद्ध अद्यापपर्यंत कोणते गुन्हे दाखल असलेले दिसून आलेले नाही. ही संपूर्ण कारवाई ही ऑपरेशन थंडार अंतर्गत पोलीस आयुक्त माननीय रवींद्र सिंग सिंगल यांनी जे ऑपरेशन थंडार सुरू केलेले आहे अंमली पदार्थ विरोधी त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे. जॉईंट CP सर, ॲडिशनल CP सर, डिटेक्शन क्राईम सर तसे ACP क्राईम सर यांच्या मार्गदर्शनाखाली NDPS पथकाने कारवाई केलेली आहे. यामध्ये जे आरोपी अटक आहे त्यामध्ये ट्रक चालक आहे सय्यद सुमेल सय्यद इस्माईल तसेच स्विफ्ट कारमधून गांजा घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेले जे इसम आहे ते मोहम्मद अनास सय्यद हिदायतुल्ला, रवी उदय सिंग शाहू, अनिकेत गजानन गायनेर, अमन निमराज गायधाने हे हिंगणा या ठिकाणी आहे. तसेच सर्व याचा मुख्य सूत्रधार ज्यांनी गांजा संबलपूर या ठिकाणी त्याच्या संपर्कातील व्यक्तीकडून मागविला आणि नागपूरमध्ये घेऊन आलेला या सर्वांकरता तो पाहिजे आरोपी जो आम्ही भंडारा जिल्ह्यातून अटक केलेला आहे तो आकाश वसंत विटवले असे सर्व 6 आरोपी यामध्ये सध्या अटक आहेत. हे जे यातील आरोपी अटक केलेले आहे घटनास्थळी हा ट्रक चालक त्यांना आणून देण्यासाठी घेऊन आलेला आहे आणि जो मुख्य सूत्रधार आहे त्याने हा ओरिसा या ठिकाणाहून मागवलेला असून जे अटक आरोपी करण्यात आलेले आहे त्यांच्याकरता आणलेले असल्याचे तपासामध्ये दिसून येत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.